शुभदुर्ग मित्रांनो आणि रामराव मंडे. तर गाईज फायनली खूप दिवसांनी माझा ब्लॉग करतो आहे आणि आपल्यासोबत आपला जिम बॉय पियुष आहे. तर गाईज आता आमचा प्लॅन बनला आहे की म्हणजे असं काय कंटेंट भेटत नव्हता तर विचार केला की चला आपण फॉरेस्टमध्ये हाईड अँड सीक करूया. बाकीचे मित्र आले नाही कारण कोण बाहेर गेले, कोण जेवतं आहे, कुणाला टाईम नाही. तर हा आपला भाई ट्रस्टेड फ्रेंड भेटला आपल्याला. चला गाईज आपण पटकन तर फॉरेस्टमध्ये पोचूया. आपल्या व्हिडिओला मेन तिथे सुरुवात करू. हे बघा आम्ही ठरवलं की आता म्हणजे फॉरेस्ट आता आलं आहे जवळ. तर आता आम्ही फक्त जागा शोधतो जिथं हाईड अँड सीक खेळू शकतो आणि तुम्हाला मी जागा पण दाखवतो जिथं हॉन्टेड आहे. ओ भाई साहेब रेडा पाठी लागला तर चलो भाई. तर गाईज आता आम्ही प्रॉपर जंगलात आलो आहे. पोचतो पूर्ण झाडी आहेत पूर्ण इकडून तिकडून. मला वाटतं काय जाणार नाही लक्षात असेल जागा. तर आता आपण काम करूया, थोडं वरती अजून जाऊया, स्टार्ट करूया आपला गेम. हां भाई जमला चल. तर काय आता पियुष डाईन घेतोय आणि आपला धप्पा तो झाड आहे. हां ओके तो चल. रूल एकदम सिम्पल आहे, फक्त 10पर्यंत मोजायचं आहे. मी लपणार आणि तुला मला शोधायचं आहे. जेव्हा जेव्हा मला शोधशील ना तुला पळत इथं परत यायचं आहे आणि ते धप्पा करायचा आहे. जर त्याच्या आधी मी पोचलो तर मी जिंकलो. चल ये इथे. 2 पियुष आपण इथं पण शोधू शकतो. आपल्याला कुठेतरी वरती दाखवायला पाहिजे. आयडिया मी त्यावाल्या झाडाची इथे लागतो. पियुष मॅच 7, 8, 9, 10. तर गाईस पियुष आला आणि गाईस मी खाली त्याला पाहिजे ठरवलं या गाड्याच्या वाडी नाही खाली लपतो गाडी. चलो गाईस पियुष आला हे लवकर लपतो. तर गाईस पियुष तिकडे गेलाय. ओ गॉड तो आला. पकडलं गेलं. ओके मी आवड झाले. माझी वारी आता. ठीक आहे भाई मी अशा जागेवर लपलो की भाई हा लगेच करतो. ठीक आहे आता पियुषची वारी आहे आता आणि माझी डाईन. चला नाही तर काय आता माझी डाईन झाले म्हणजे लाईक मी आवड झालो आहे. कारण काय मी आता सगळी काउंटिंग पण झाली. आता बघायचं होतं पियुष कुठे लपलं आहे. कारण काय खूप मोठं जंगल आहे. आपण चला त्याला शोधूया. या पियुष माझ्या तिथं नाही लपतो का एवढा मोठा हे जंगल आहे. ओके इथून बघूया. पियुषचा व्हाईट आणि ब्लॅक कलरचा आहे तो टी शर्ट तो दिसू शकतो इथे कुठेतरी. बस तर गाईस पियुष आपल्याला भेटत नाही गाईस. मला कळत नाही तो कुठं गेला आहे. नक्की मला वाटतं तो तिथं लपला असेल. मला कळत नाही तो कुठं आहे. पळून तर नाही गेला. कारण गाईस मी अजून इथंच उभा आहे. हे बघा गाईस तिथं धप्पाची जागा आहे. बघूया तो कुठं आहे. आदित्य तो बघा वर जातोय मित्रांनो. आला धप्पा भाई इथं लपला नाही. पकडला. तर काय आता आम्ही दोघांनी पण एक वेळा लाईक म्हणजे एखादा खेळ पकडले. खूप दम पण लागला. तर काय आता आम्ही दोघं पण जिंकलो आहे. हाईड अँड सीक भाई मजा आली रानात ते पण जी व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय ती एवढी मजा नाही. पण जेव्हा आम्ही खरं मध्ये आम्ही खेळतोय ना हाईड अँड सीक ती मस्त होती. भाई तुम्ही बघू शकता जंगल एकदा एक्सप्लोरिंग करून या. तर काय मी तुम्हाला एक सांगतो ह्याला हॉन्टेड फॉरेस्ट का बोलतात. तर काही खूप वर्षापूर्वी आहे ना लाईक खूप वर्षापूर्वी पण नाही 4 वर्षापूर्वी इथे एक लाईक एक पोरगा होता. तो मला वाटतं आमच्या इथचाच होता आणि तो बहुतेक काहीतरी याच कुठेतरी जंगलात त्यांनी काहीतरी जमिनी वगैरे काहीतरी त्याचं भांडण झालेलं. तर त्यांच्या देवतांना तू बोलू शकता ना कांतार तुम्ही बघितलं असेल तर त्याच्याने कसं ते प्रोटेक्ट करतात आपल्या लँडला तसंच काहीतरी झालं. तो म्हणून याला हॉन्टेड वगैरे बोललं जातं. गाईस तुम्हाला एक गोष्ट बोला तुम्ही आता मी तुम्हाला गोष्ट सांगतो. ते बघा तो झाड बघा. ओके त्या झाडावर बघा कसं ब्राऊन हे आहे. तर काही जो तो झाड आहे ना तिथेच कुठलं म्हणजे जर तुम्ही त्याच पुढे गेलात ना त्या स्ट्रेटच्या झाडाच्या पुढे तर तुम्हाला त्याची
लाईक तो जिथे नेल आहे ती जागा भेटेल, पण आम्ही तिथे जाऊ नाही शकत कारण आम्हाला ही रिस्क नाही घ्यायची. आणि बाकी इथं खूप वेळा चकवा आणि राखणदार पण खूप वेळा दिसले खरं सांगतो. आणि काही आम्ही रिस्क घेऊन इथं आलो आहे माझ्या मित्रांनी. मी बघू शकतो किती घनदाट जंगल आहे. या घनदाट जंगलमध्ये मी एकटा तर आला नसतो. बघू शकतो फुल भाई वरतून म्हणजे उन्हाची लाईक एक रेस पण इथे खाली येत नाही लागली बघा तुम्ही गाईज. पण आता एक काम करूया, आपण आपला सेशन एंड करूया कारण मला खूप म्हणजे भीती वाटते की आता दुपारची वेळ आहे आणि नेमकी चकव्याचा वेळ पण 2 किंवा 4 मी तुम्हाला सांगितलंच आहे तेव्हा असतो तो. आणि आम्ही घराच्या पण खूप लांब आहे. तर गाईज एक काम करूया, आता आपण आपल्या घरी निघूया. ओ भाई धावा भाई, आम्हाला काहीतरी एकदम खतरनाकवाला भाई आवाज आले. भाई धाव पियुष, भाई एकदम खतरनाकवाली भाई, एकदम खतरनाकवाली गोष्ट आहे. धावायला पाहिजे. फायनली आता आम्ही इथं आलो आहे. पियुष तिकडे रस्ता नाही, इकडे रस्ता आहे. सो गाईज खूप मजा आली आणि मी खूप दमलो आहे पण. आणि गाईज आम्ही घरच्यांना सांगून पण नाही आलो, आम्ही आमच्या रिस्कवर इथे आलो आहे. सगळं तुम्ही त्या हॉन्टेड फॉरेस्टला बघून घ्या. बहुतेक आम्ही आता बाहेर आलो आहे आणि गाईज आम्ही ना पुढे एक अजून एक ब्लॉग करणार आहे ज्यामध्ये ना अजून आमचे मित्र असणार आहेत. तेव्हा आम्ही ट्रॅकिंगला जाणार आहे फॉरेस्टमध्ये, तेव्हा आम्ही तिथे पार्टी पण करणार आहे. सो ती व्हिडिओ बघायला विसरू नका. 25 डिसेंबरलाच क्रिसमसला ती व्हिडिओ येईल, ती बघायला विसरू नका. तर गाईज बाकी तुम्हाला मला सांगा ही व्हिडिओ कशी वाटली. जर व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि 25 डिसेंबरची खास ट्रॅकिंगवाली व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि तोपर्यंत फॉलो युअरसेल्फ.